नमस्कार. शिंदे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण होमोलॉगस सिरीज पाहणार आहोत. म्हणजेच काय, समजातीय श्रेणी. आता हे काय प्रकार आहे बघा, पूर्ण टोटल हायड्रोकार्बन खूप आहेत. त्याच्यातले आपण फक्त 10 हायड्रोकार्बन घेतलेले आहेत. तर यामध्ये बघा काय की एक जो कार्बन असेल त्याला म्हणतात मिथ, 2 कार्बन जर असेल तर त्याला म्हणतात इथ, 3 कार्बन असेल म्हणजे कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड, असे 3 कार्बन जर आले तर त्याला म्हणतात प्रोप. त्यानंतर जे 4 कार्बन जर आले त्याला म्हणतात ब्यूट, 5 कार्बन जर आले त्याला म्हणतात पेंट, 6 कार्बन जर आले त्याला म्हणतात हेक्स, 7 आले तर त्याला म्हणतात हेप्ट, 8 आले तर ऑक्ट, आणि 9 आले तर नॉन, आणि 10 आले तर डेक. आता हे झालं फक्त कार्बनच्या बाबतीत. जर समजा त्याला साईडने जर हायड्रोजन जर जोडले तर पहिला जो कार्बन आहे तर त्याला त्याची व्हॅलेन्सी 4 असणार आहे. मग 4 म्हटल्यानंतर सिंगल बॉन्ड त्याला 4 येणार आहेत. मग चारही बाजूला जर हायड्रोजन जर जोडले त्याला म्हणतात मिथेन. यामध्ये सिंगल बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये पुन्हा दुसऱ्यांदा 2 कार्बन एकत्र आले, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला, सिंगल बॉन्ड आला, आणि साईडने पूर्ण त्याला जर हायड्रोजन जर जोडले तर त्याला म्हणतात इथेन. ठीक आहे. तर हे नाव इथेन कशामुळे पडलं तर हायड्रोजनमुळे पडलं, नुसतं कार्बन म्हणून नाही. ठीक आहे. तर यामध्ये आपण ही जी नावं आहेत ही नावं कशामुळे पडली तर सिंगल बॉन्डमुळे पडली आणि त्यामध्ये असलेल्या हायड्रोजनमुळे पडली. परंतु जे फंक्शनल ग्रुप आहेत, आता फंक्शनल ग्रुप मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले तेव्हा, तर त्यामध्ये जे फंक्शनल ग्रुप आहेत त्या फंक्शनल ग्रुप जर त्याला जर ॲड जर झाले त्या मिथेन पासून डिकेन पर्यंत, तर पहा काय होतं. आता पहिला जो ग्रुप आहे तो म्हणजे कोणता, OH ग्रुप. OH ग्रुप मध्ये म्हणजे पहा, समजा उदाहरणार्थ पहा की हा एक मिथेन आहे. आता मिथेनला 4 बाजूला 4 व्हॅलेन्सी, 4 बाजूला 4 हायड्रोजन जोडले पाहिजेत, त्यावेळेला हा स्टेबल होतो. परंतु एका साईडला हायड्रोजनच्या ऐवजी ऑक्सिजन जॉईंट होतो आणि नंतर हायड्रोजन जॉईंट होतो सिंगल बॉन्डने. कारण ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 आहे. एक व्हॅलेन्सी कार्बनला अटॅच होते आणि दुसरी व्हॅलेन्सी हायड्रोजनला अटॅच होते. तर अशा पद्धतीने एक मध्ये ऑक्सिजन येतो. तर हा झाला OH ग्रुप. हा OH ग्रुप ज्या वेळेला जॉईंट होतो त्यावेळेला त्याला म्हणतात ऑल, क्रियात्मक ग्रुप. त्याचं नाव काय आहे, ऑल. मग हा कोण आहे, मिथेन. तर याला काय म्हणतात, मिथेनॉल. तर हा जो OH ग्रुप आहे त्याला काय म्हणतात, ऑल. म्हणजे काय येणार मग त्याचं नाव, मिथेनॉल. आता हा जो फंक्शनल ग्रुप आहे OH ग्रुप म्हणजे अल्कोहोल ग्रुप आहे हा. तर हा होमोलॉगस सिरीज म्हणजे समजाती श्रेणीमध्ये कसा तयार होतो, तर हा फक्त मिथेनला अटॅच होत नाही, हा इथेनला पण अटॅच होतो. मग इथेनला 1-2 कार्बन आहे त्याच्यामध्ये इथेनमध्ये, मग त्या इथेनला काय म्हणतात, इथ, आणि हा ऑल जोडल्यामुळे काय होतं, इथेनॉल होतो. असं सेम टू सेम सगळ्यांचं डिकेन पर्यंत. म्हणजेच काय, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्झेनॉल, हेप्टेनॉल, ऑक्टेनॉल, नोनेनॉल, डिकेनॉल. तर हा जो OH ग्रुप आहे हा सगळ्यांना जॉईंट होतो आणि त्यावेळेला मग एक सिरीज तयार होते ज्याला म्हणतात होमोलॉगस सिरीज. म्हणजे एक समजाती. याच्यामध्ये OH ग्रुप हा फक्त मिथेनला जोडलेला नाही तर डिकेन पर्यंत जोडलेला आहे. मग ही काय झाली, हायड्रोकार्बनची एक समजातीय श्रेणी झाली. आता पुढे कोणता ग्रुप आहे तर क्लोरीन. म्हणजे थोडक्यात काय आपण पाहिलं होतं तर हॅलोजन ग्रुप, त्याच्यातला हा क्लोरीन आहे. तर क्लोरीनच्या बाबतीत कसं होतं की क्लोरीन हा एक आधी जोडला जातो, याला प्रिफिक्स आणि सफिक्स म्हणतो ना त्या पद्धतीने. तर क्लोरीन हा आधी जोडतो. जसं की जर समजा हा मिथेन आहे तर मिथेनला मध्यभागी कार्बन आहे, 4 साईडने हायड्रोजन आहेत. तर एक हायड्रोजनला हा बाजूला काढून स्वतः तिथं क्लोरीन जॉईंट होतो, कारण क्लोरीनची व्हॅलेन्सी एकच आहे. तर हा क्लोरीन जॉईंट झाल्यानंतर हा जो मिथेन आहे ह्या मिथेनला काय म्हणायचं मग, तर हॅलोजनच्या बाबतीतच फक्त असं आहे, याला म्हणतात क्लोरोमिथेन. आणि हा फक्त मिथेनला जॉईंट होत नाही, हा मिथेन पासून डिकेन पर्यंत जॉईंट होतो. म्हणजेच याला काय म्हणणार आपण, होमोलॉगस सिरीज कशी तयार होणार, क्लोरोमिथेन, क्लोरोइथेन, क्लोरोप्रोपेन, क्लोरोब्युटेन, क्लोरोपेंटेन, क्लोरोहेक्झेन, क्लोरोहेप्टेन,
क्लोरो ऑक्टेन, क्लोरोनोनेन, क्लोरो डिकेन. अशा पद्धतीने याची ही होमोलॉगस सिरीज तयार होणार. त्यानंतर पुढला आहे बघा कोणता, तर हे जे ब्रोमो असणार आहे म्हणजे थोडक्यात ब्रोमिन असणार आहे, हा पण एक होमोलॉगस सिरीज आहे. तर यामध्ये सुद्धा ब्रोमो मिथेन, ब्रोमो इथेन, ब्रोमो प्रोपेन, ब्रोमो ब्युटेन, ब्रोमो पेंटेन, ब्रोमो हेक्झेन, ब्रोमो हेप्टेन, ब्रोमो ऑक्टेन, ब्रोमो नोनेन, ब्रोमो डिकेन. ठीक आहे. पुढले कोणता, आल. आता CHO हा ग्रुप आहे आल. तर हा ज्या वेळेला जॉईंट होतो त्यावेळेला काय होणार मग, आता या ठिकाणी काय सांगितलं की प्रोपेनला जोडलेलं, तर प्रोपेनाल तयार झालं. तर मिथेनला जर झालं तर मिथेनाल, इथेनाल, प्रोपेनाल, ब्युटेनाल, पेंटेनाल, हेक्झेनाल, हेप्टेनाल, ऑक्टेनाल, डिकेनाल आणि नोनेनाल आणि डिकेनाल. ठीक आहे. पुढला कोणता आहे, आईक ऍसिड. आता COOH याला म्हणतात आईक ऍसिड. तर हा ज्या वेळेला मिथेन पासून डिकेन पर्यंत जोडणार आहे त्यावेळेला कसं आपण म्हणणार त्याला, तर मिथेनाइक ऍसिड, इथेनाइक ऍसिड, प्रोपेनाइक ऍसिड, ब्युटेनाइक ऍसिड, पेंटेनाइक ऍसिड, हेक्झेनाइक ऍसिड, हेप्टेनाइक ऍसिड, ऑक्टेनाइक ऍसिड, नोनेनाइक ऍसिड, डिकेनाइक ऍसिड. त्यानंतर पुढला पहा, तर NH2 याला म्हणतात ॲमिन. तर हा जर मिथेनला जर जोडला, मिथेन पासून डिकेन पर्यंत कसं नाव होणार पहा त्याचं, मिथेनामिन, इथेनामिन, प्रोपेनामिन, ब्युटेनामिन, पेंटेनामिन, हेक्झेनामिन, हेप्टेनामिन, ऑक्टेनामिन, नोनेनामिन आणि डिकेनामिन. आणि शेवटचा पहा कोणता आहे, CO म्हणजे ओन. तर हा एक फंक्शनल ग्रुप आहे. हा जर फंक्शनल ग्रुप मिथेन पासून डिकेन पर्यंत जर जोडला तर तो कसा होतो पहा, तर मिथेनॉन, इथेनॉन, प्रोपेनॉन, ब्युटेनॉन, पेंटेनॉन, हेक्झेनॉन, हेप्टेनॉन, नोनेनॉन, डिकेनॉन या पद्धतीने जॉईन होणार. तर हे जे सगळे फंक्शनल ग्रुप आहेत या फंक्शनल ग्रुपचं एक होमोलॉगस सिरीज म्हणजेच एक सारख्या ग्रुपची एक सिरीज तयार होते, एक साखळी तयार होते, एक मालिका तयार होते आणि यालाच म्हणतात होमोलॉगस सिरीज म्हणजेच काय, समजातीय श्रेणी. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या आजचा होमोलॉगस सिरीज पाहिले बा. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.